स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या या परमात्मा चॅनलवर। सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे। तुमचा दिवस सुखात आनंदात हसत खेळत जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना। तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधीच स्वामीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका। नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो। स्वामी म्हणतात, तुम्ही एकट्यात आजपर्यंत खूप रडला आहात, पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देणार आहे। आता तुझे रडण्याचे दिवस संपले आहे। जे तुझ्यावर हसले आहेत ते तुझ्यावरती आता रडणार आहे। स्वामी म्हणतात की त्यांच्या चुकांसाठी खेद वाटणार आहे आणि तूही त्यांना माफ कर, कारण तू सर्वश्रेष्ठ आहेस। हे तुझ्या नशिबात लिहिलेले आहे। स्वतःला कमी लेखू नका। देवांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत। तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। सगळेच दरवाजे बंद आहे। आपण अडकून पडल्यासारखं वाटत आहे। काय करावे कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वा देखील नाही। अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहेत। आपले जीवन आपल्याला इतके रडत आहे। इच्छा असूनही आपण यातून मुक्त होऊ शकत नाही। आपली पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्येवर तोडगा भेटत नाही। अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे। प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्याला कोणी साथ देईल की नाही याची चिंता वाटत असते, पण कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता। तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हकलून देऊ शकता, पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर कधी रागवला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही। पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे, त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो, पण देव आपल्याला कधी सोडू शकत नाही। तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा। स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। हृदय नसलेल्या शब्दापेक्षा शब्दाशिवाय हृदय असणे प्रार्थनेत चांगले आहे। पर्वताचे शेकडो भाग आहे, सर्व एकाच ठिकाणी मिळणारे आहे, म्हणून तुम्ही कोणता मार्ग घ्याल याने काही फरक पडत नाही, पण तुम्हाला स्वतःला मार्ग तयार करावा लागणार आहे। मार्ग आता तुमच्यासाठी स्वामीने तयार केला आहे आणि तुझी पुढची वाट स्वामी चांगल्या मार्गासाठी तयार करत आहे। तुमच्या योजनेतील उशीर तुझ्यावरती प्रेम करतो। मी सतत तुला बघत असतो। माझं तुझ्यावर सदैव लक्ष असतं, पण काय करणार, मला खूप वेळा वाटते तुझे दुःख कमी करावेत, पण बाळा तुझी जी काही कर्म आहे त्याचे पण तुला भोगावे तर लागणारच आहे ना। मग थोडासा धीर धर। इतक्या दिवस तू वाट बघितली तर थोड्या दिवस अजून थोडी वाट बघ। तुझ्या सर्व चिंता लवकरात लवकर संपतील आणि सर्व काही चांगलं होईल। तुम्ही लवकरच आश्चर्यचकित होणार आहात। सर्व काही अचानकच तुमच्या समोर येणार आहे आणि जे येणार आहे ते इतकं अद्भुत आणि चमत्कारिक असणार आहे की त्याचा तू कधी विचारही केला नसेल। तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख लावले की काय असं वाटेल तुम्हाला अक्षरशः। होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा। स्वामी म्हणतात, तू माझ्याशी जोडला गेला आहेस, त्यामुळे चिंता करणे थांबव। तुझे पुढे आता सर्व चिंता मिटणार आहे। तुला सुख समृद्धी ऐश्वर्या सर्व काही प्रदान होणार आहे। माझ्यावर विश्वास ठेव। स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय श्री स्वामीवर मला विश्वास आहे असे टाईप करा। चुकीच्या वागण्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी, कदाचित आपली चूक सुधारून चांगला वागू शकेल। मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका। तो एक ना एक दिवस तुमच्याच पाठीत खंजीर खुपसणार आहे, हे कटू सत्य आहे। तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो। तुला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही तेही जाणून घेण्याचा प्रयत्न कर। एक क्षण येईल ज्याची तू आशा सोडलीस ते स्वप्न खरं होईल। स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही तुझ्या खूप सर्व परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये तू किती खरा उतरतो हेच तर मी बघत असतो। तुझी शेवटपर्यंत धडपड, तुझा शेवटपर्यंतचा संघर्ष आणि तुझी यशाकडे जाणारी वाटचाल सर्व काही मी पाहत असतो। पण माझे तुझ्यावरती भरभरून आशीर्वाद आहे। माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे। म्हणून बाळा, तू जेवढे मागितले नाहीस तेही तुला शेवटी सर्व काही मिळते। फक्त धीर धर, संयम ठेव आणि त्या गोष्टीसाठी तू तयार राहा। तुला शेवटी यश मिळेलच, हे नक्की। स्वामी म्हणतात, अभिमानाला कधी तुमच्या मनात घर देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका। त्याचे कारण असे आहे की अभिमान तुम्हाला कधी प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान कधी तुम्हाला अधोगतीकडे जाऊ देणार नाही। ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती तुम्हाला नम्रपणे ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती तुम्ही कमवलेली आहे। भक्तांनो, स्वामी म्हणतात, ओळखतो मी तुमचा आवाज, ओळखतो त्या एकूण एक खाणीकुणा। माझ्या भक्तांसाठी मी फिरत आहे। अजून मला उगम नव्हता, मला अंत नाही। चॅनलला सबस्क्राईब
नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. प्रिय प्रभू, आज तुझ्या उपस्थितीत मी खूप कृतज्ञता आहे. मी नम्रपणे तुमची मदत आणि मार्गदर्शन मागत आहे. माझ्यासाठी नेहमी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या आयुष्यात तुमच्या उपस्थितीची कदर करतो. देवा, माझी मदत कुठून येते? माझी मदत स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता परमेश्वराकडूनच येते. देवा, मी तुझ्या इच्छेला आणि तुझ्या मार्गांना शरण येतो. तू माझ्या विचारावर आणि माझ्या कृपेवर नियंत्रण ठेव आणि तू माझ्या शत्रूंच्या योजनाचा अंत कर. मी प्रार्थना करतो की मी ज्या वादांना तोंड देत आहे ते तू शांत करावे. मला विश्वास आहे की तू मला लवकर शांत करशील आणि मला यावर विश्वाससुद्धा आहे. म्हणून तुझा आशीर्वाद माझ्यावर असू दे. मला माहीत आहे की तुमच्या मदतीने मी बिझी होईल. देव म्हणतो. तुम्ही सहमत असाल तर धन्यवाद देवा असे लिहा. आणि व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ.